नमस्कार. चिपळुणातल्या अप्पा चितळ्यांचे धाकटे बंधू अण्णा चितळे देवरुखामध्ये स्थायिक झालेले होते. वाडवडिलांनी घेतलेली देवरुखच्या आसपासची शेतीवाडी म्हणजे जमीन आणि त्यामध्ये स्वतः भर घातलेली ह्या सगळ्या जमिनीचं देखभाल करणं आणि जोडीला थोडीशी सावकारी करणं याच्यावर देवरुखामध्ये या अण्णा चितळ्यांचं तसं व्यवस्थित चाललेलं होतं. पैशाला पैसा जोडत होते, एकराला एकर जोडत होते. पण त्याचबरोबर या अण्णा चितळ्यांचा स्वभाव इतका मोकळा, लोकाला योग्य ती मदत करणारा आणि फारशी हाव न धरणारा असल्यामुळे या अण्णा चितळ्यांबद्दल देवरुख किंवा पंचक्रोशीमध्ये कुणाच्याही मनामध्ये कसलाही आकस कधीही निर्माण झाला नव्हता. या उलट अण्णा चितळ्यांबद्दल देवरुखातले लोक त्यावेळेला म्हणत असत की अण्णांच्या वर सगळे देव एकदमच प्रसन्न झालेले आहे. असं हे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना मार्गशीर्ष महिना उजाडला आणि मार्गशीर्ष महिने आपल्याला एकदा कोल्हापूर जवळच्या कागलला जाऊन यायचं आहे हे अण्णा चितळ्यांना आठवलं. त्यावेळेला कागल म्हणजे कोल्हापूरपर्यंत आधी प्रवास आणि तिथून नंतर छकडा, बैलगाडी, घोडागाडी जे काही मिळेल त्यांनी हे कागल त्यांना गाठायचं होतं. आणि म्हणून आपल्या घरी बसल्या बसल्या त्यांनी या सगळ्या प्रवासाची व्यवस्थित आखणी करायला सुरुवात केली. पुरेसे पैसे घेतले आणि कागलला जायचं त्यांचं जे कारण होतं ते म्हणजे त्यांचे जुने मित्र दत्ता मालपाणे यांच्या मुलाचं लग्न होतं. या मुलाच्या लग्नाला आपण नक्की येऊ असं एक प्रकारचं वचन हे दत्ता मालपाणे जेव्हा देवरुखामध्ये येऊन आपल्या मुलाच्या लग्नाचं बोलावणं दिवाळीनंतर काही दिवसांनी या अण्णा चितळ्यांना करून गेले होते, तेव्हा अण्णाने हा शब्द या दत्ता मालपाणीनं दिलेला होता. पुन्हा एकदा कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये ती तारीख पक्की करून त्याच्या 2-4 दिवस आधीच आपण त्या लग्न घरी जावं, होईल तेवढी आपली मदत करावे. पैशा अडक्याची जर काही नड या दत्ता मालपाणीला असेल तर तीही आपण आधी गेलो तर गुपचूपपणे भागवता येईल असा विचार करून लग्नाच्या दिवसाच्या 4-8 दिवस आधी या अण्णा चितळ्याने आपलं गाव म्हणजे देवरुख सोडलं आणि त्यावेळेला ज्या सर्व्हिस मोटारी चालत असत त्या सर्व्हिस मोटारीमध्ये बसून आधी कोल्हापूर आणि नंतर तिथून कागल नावाचं जे गाव आहे ते या अण्णा चितळ्यांनी गाठलं. दत्ता मालपाणींना अण्णा चितळे येणार याची खात्री होती, पण ते प्रत्यक्ष आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा आनंद गगनामध्ये मावेन असा झालेला होता. दत्ता मालपाणी हे तसं कागलमधलं मोठं प्रस्थ होतं. त्यावेळेला शेतीमध्ये जी नवीन नवीन अवजारं येत असत त्या सगळ्याच्या एजन्स्या या दत्ता मालपाणीकडे होत्या. सरकार दरबारी त्यांचं तसं मोठं वजन होतं आणि वाडवडिलांनी कमवून ठेवलेला पैसा सुद्धा बक्कळ म्हणावा असा होता. त्यामुळे याला लग्न करताना काही नड नाहीये हे कळल्यावर अण्णा चितळ्यांना खऱ्या अर्थाने बरं वाटलं की आपल्याला जी पुसटची शंका होती ती कागलमध्ये येऊन फिटले. कागलमध्ये आलेल्या अण्णा चितळ्यांचं मग तिथल्या गावातल्या आणि विशेषतः दत्ता मालपाणीतल्या घरातल्या लोकांनी सगळ्या प्रकारचं कौतुक पुरवायला सुरुवात केली. अण्णा तुम्हाला हे आवडेल, अण्णा तुम्ही तिथे जाऊन या, अण्णा तुम्ही असं करून बघा, असं सगळेजण या अण्णांच्या भोवती मालपाणी कुटुंबीय फेर धरून लग्नाच्या दिवसापर्यंत फेर धरून राहिलेले होते. लग्नाचा दिवस उजाडला, मुलाचं लग्न यथासांग पार पडलं. त्याच्यानंतर आणखीन 2 दिवस गेले आणि मग अण्णांनी एक दिवस दत्ता मालपाणींना सांगितलं की बाबा 10 दिवसाच्या वर आता तुझ्या घरी मी पाहुणचार घेतलेला आहे, त्याने तू तृप्त झाला असशील असं मला वाटतं आणि म्हणून उद्या सकाळी मी आता परत देवरुखाला जातो.
अण्णा देवरुखाला जातो म्हटल्यावर या दत्ता मालपाण्यांचा चेहरा नाही म्हटलं तरी थोडासा खजील झाला. अजून 2-4 दिवस अण्णांनी राहायला पाहिजे असं दत्ता मालपाणीला वाटत होतं आणि तसंच घरातल्या सगळ्या लोकांचंही मत होतं. पण या अण्णांना थांबवायसाठी नक्की कोणता अडसर घालावा हे मात्र दत्ता मालपाणीला काही सुचत नव्हतं. जरा विचार करता पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये पटकन या दत्ता मालपाणीला एक बाब सुचले की आत्ता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि नेमकी 4 दिवसावर मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. त्यावेळेला कागल आणि कोल्हापुरातल्या इतर काही गावामधून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या देवीच्या पालख्या निघत असत आणि त्या कोल्हापूर दरबारी येऊन दाखल होत असत. कोल्हापूरच्या राजवाड्यामध्ये त्यांचं पूजन होत असे आणि तिथून मग अंबाबाईचं दर्शन घेऊन ही आलेली पालखी परत आपल्या गावाला जात असे. या पालखीबरोबर 100-200 लोक तर निश्चितच असत आणि काही वेळेला काही गावातल्या या पालख्यांबरोबरची जी संख्या होती ती काही वेळेला 500चा आकडाही सहज ओलांडून पुढे जात होती. अशा या पालख्या मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत रोज निघून या कोल्हापुरामध्ये दाखल होत होत्या. त्यातली एक पालखी अनायसे कागलमधून 2 दिवसांनी निघणार होती आणि मग हे एकदा दत्ता मालपाणीला आठवल्यावर तो अण्णांना म्हणाला, अण्णा तुम्हाला जायचं तर मी काही अडवत नाही, पण अहो आमच्या गावातला छबिना 2 दिवसावर आहे. आता छबिना हा जो शब्द आहे त्याचा कोकणामध्ये अर्थ वेगळा आहे आणि कोल्हापुराच्या परिसरामध्ये 55-57 सालाच्या दरम्यान त्याचा अर्थ काहीसा वेगळा होता. आमच्या कोकणामध्ये छबिना म्हणजे गावाची पालखी जी घरोघरी नाचवली जाते, तिथे भजन पूजन कीर्तन होतं, तो म्हणजे छबिना. पण ब्रह्मेंद्र स्वामींचा मठ कोल्हापुरामध्ये असल्यापासून त्यांच्या गादीने कोल्हापुरामध्ये आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये एक परंपरा घालून दिलेली होती की आपल्या गावातल्या देवीला घेऊन मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या 15 दिवसामध्ये म्हणजे पौर्णिमेपर्यंत वाजत गाजत निघून कोल्हापुरामध्ये यायचं, देवीचं दर्शन घ्यायचं आणि परत जायचं. शाहू महाराजांच्या काळामध्ये मग या सगळ्या पालख्यांचं स्वागत आधी या राजवाड्यावर होईल असा दंडक शाहू महाराजांनी घालून दिला होता आणि कोल्हापुरातल्या करवीर नगरीतल्या सगळ्या जनतेने त्यांचा हा दंडक आनंदाने मान्य केलेला होता आणि ती परंपरा अण्णा चितळे कागलमध्ये जाईपर्यंत दरवर्षी नियमितपणे पाळली जात होती. आता छबिना हा शब्द जो कोकणातला अर्थ आहे तो धरून अण्णा चितळ्यांनी विचारलं की बाबा गावातल्या पालखीचं तुम्हाला काही कौतुक सांगू नको, मी बऱ्याच पालख्या बघितलेल्या आहेत, आमच्याकडे पण असे छबिने निघतात. त्यावर दत्ता मालपाणीने मग या अण्णा चितळ्यांच्या समोर मांडी ठोकून त्यांना सांगायला सुरुवात केली की तुमचा कोकणातला छबिना म्हणजे गावातल्या गावात फेरी, पण आमच्या कोल्हापुरातला छबिना मात्र आमच्या गावापासून अंबाबाईपर्यंत जातो आणि त्याचं राजवाड्यावर सुद्धा स्वागत होतं. तेव्हा अण्णा तुम्ही 2 दिवस थांबा, हा छबिना बघा आणि मगच देवरुखात जा, त्याच्यानंतर मी तुम्हाला काही अडवणार नाही. आणि त्याच ओघामध्ये मग या सगळ्या छबिनाचं सगळं कौतुक या दत्ता मालपाणीने पुढच्या 5-10-15 मिनिटांमध्ये आमच्या अण्णा चितळ्यांच्या समोर करून टाकलं. अण्णा चितळ्यांना सुद्धा हा आपला आवडता मित्र एवढी आपल्याला भर घालतोय, आग्रह करतोय आणि 2च दिवसावर जर छबिना यांचा आहे तर तोही बघून जाऊया असं अण्णांच्या मनाने घेतलं आणि अण्णांनी बसल्या बैठकीमध्ये दत्ता मालपाणीला आपला होकार सांगितलं. दत्ता मालपाणीने सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी
कागलमधल्या देवीची पालखी तयार करत आली. पुढे मागे वाजंत्री ढोल ताशे वाजायला लागले. गावातले सगळे मानकरी जमा झाले आणि अण्णांना तिथे एक विशेष गोष्ट जाणवली. ती म्हणजे 5-10 शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्यांची गुरंढोरं बैल होते आणि त्यातल्या 2-4 बैलांच्या गळ्यामध्ये एक लाल पट्टा घातलेला होता. आता कोकणातल्या छबिन्यामध्ये कोणी आपली गुरंढोरं नाचवत नाही, पण कोल्हापूरमध्ये गुराढोरांचं म्हणजे आपल्या पशुधनाचं सुद्धा फार कौतुक आहे. त्यामुळे हे पशुधन घेऊन ही सगळी लोक कागलमधून निघून छबिना घेऊन कोल्हापुराला जात असतील असं छबिन्याबरोबर वाट चालणाऱ्या आमच्या अण्णा चितळ्यांना वाटायला लागलं. कागलपासून कोल्हापूर साधारणपणे 12-15 किलोमीटरचं अंतर. वाजत गाजत निघालेली ही पालखी मुक्काम थोडंसं थांबत म्हाताऱ्या कोताऱ्यांना विसावा देत चाललेली होती. आणि त्याच वेळेला कागल सोडल्यानंतर साधारणपणे 1.5-2 मैलांनी एकदम चालता त्या छबिनाबरोबर चालणारे अण्णा चितळे एकदम घाबरले. चालता त्यांच्या शेजारी एक मस्तवाल म्हणावा असा पांढरा शुभ्र रंगाचा पुरुषभर उंचीचा आणि चांगली बागदार शिंग असलेला मोठं वशिंड असलेला बैल एकदम या आमच्या अण्णांबरोबर लगट काढून चालायला लागला. त्याचा मालक आजूबाजूला कुठे दिसत नाही. हा बैल आपल्याला चिकटून चाललेला आहे हे अण्णा चितळ्यांच्या लक्षामध्ये आल्यावर त्यांना दरदरून घाम फुटला आणि पटकन त्यांनी 4-5 पावलं जोरात जाऊन त्यांच्या डावीकडून जी गर्दी चाललेली होती त्या गर्दीमध्ये मिसळून पुढचा आपला प्रवास सुरू केला. आत्तापर्यंत आपल्या बाजूनी चालणारे अण्णा चितळे इथून नाहीसे झालेले आहेत हे जेव्हा बैलाला समजलं तेव्हा बैलाने टकाबका इकडे बघायला सुरुवात केली. कोपऱ्यातून त्यांना अण्णा चाललेले दिसले आणि मग या बैलाने एक मोठा हंबरडा फोडला. आपल्या शिंगाने मध्ये येणाऱ्या माणसांना दूर केलं आणि परत एकदा तो अण्णांना बिलगून चालायला लागला. आता हा बैल पुढे जाऊन आपल्याला नक्की शिंगावर घेणार अशी भीती या अण्णा चितळ्यांना वाटायला लागले. आणि मग त्याने दत्ता मालपाणी आसपास कुठे दिसतायत का ते बघायला सुरुवात केली. दत्ता मालपाणींचा पत्ता नव्हता. 4 पावलं छबिन्याबरोबर चालून मग ते आपल्या कामकाजाला कधीच घरी निघून गेलेले होते. आणि जाताना बाबा मी आता येत नाही हे सांगायचं मात्र त्यांच्याकडून राहून गेलेलं होतं. अण्णा चितळ्यांनी आता आपण बिकट परिस्थितीमध्ये सापडलेलो आहोत तेव्हा इथून आपण आता मागची वाट धरावी असं विचार करून जरा बाजूला होऊन ते उभे राहिले. तेवढ्यामध्ये 2-4 माणसांनी त्यांना नमस्कार करून अहो अण्णा तुम्ही कुठे, अहो अण्णा तुम्ही कुठे अशा हाड्या घालायला सुरुवात केली. अण्णांनी त्यापैकी एकाही माणसाला चेहऱ्याने ओळखलं नाही. मग त्या सगळ्या लोकांनी स्वतःहून सांगितलं की अहो तुम्ही मालपाणींचे पाहुणे आहात, त्यांच्या लग्नामध्ये आपली भेट झाली होती, असे बाजूला कशाला उभे राहता, चला छबिन्याबरोबर असं म्हणून त्या अनोळखी लोकांनी धक्का देऊन अण्णा चितळ्यांना परत एकदा गर्दीमध्ये लोटलं. गर्दीमध्ये लोटल्या गेल्याबरोबर अण्णांना 5 पावलं झाल्यावर परत जाणवलं की तो बैल मस्तवाल बैल आपल्याला लपटून चाललेला आहे. आता याच्या पुढे आपल्या सुटकेची काहीही शक्यता नाही. आपण बाजूला होऊन मागच्या मागे फिरायचा केलेला विचारही या सगळ्या लोकांनी मोडून काढलेला आहे. कदाचित थोड्या वेळाने आसपास असणाऱ्या या बैलाचा मालक कुठेतरी येईल आणि मग आपण जराशी खूण केल्यावर मला भीती वाटते असं सांगितलं तर मग हा मालक या बैलाला घेऊन दूर जाईल अशी पुसटशी शंका किंवा आशा
अण्णा चितळ्यांना त्या छबिन्याच्या पालखीबरोबर चालताना वाटत होती. टाळ मृदुंगाचा गजर चाललेला होता, देवीचा जय जयकार चाललेला होता, पण बाहेरचा जेवढा आवाज होता त्याच्या कितीतरी पट वेगाने किंवा मोठ्या आवाजाने अण्णा चितळ्यांचं हृदय धडधडत होतं. चालता चालता मग एकदा कोल्हापूर शहर आलं, त्याच्यातला राजवाडा आला. राजवाड्यामध्ये या कागलहून आलेल्या पालखीचं स्वागत झालं. स्वतः राजे महाराजांनी येऊन मानकऱ्यांना टिळा लावला. या आलेल्या देवीची खणा नारळाने ओटी भरली, तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. आलेल्या समस्त लोकांना लिंबू सरबत पाजलं आणि मग पुन्हा एकदा छबिना राजवाड्याच्या आवारातून उठला आणि देवीच्या म्हणजे अंबाबाईच्या देवळाकडे जायला लागला. अंबाबाईचं देऊळ तसं नाही म्हटलं तरी चालता चालता तासाभराच्या अंतरावर होतं. तासाभराच्या सगळ्या अंतरामध्ये तो बैल जाणीवपूर्वक अण्णा चितळ्यांना चिकटून चाललेला होता. मध्येच एकदा या अण्णा चितळ्यांना मागच्या बाजूने या बैलाने चाटून सुद्धा बघितलं होतं. त्याच्या त्या खरखरीत जिभेची एकंदर जो स्पर्श अण्णांच्या थोडासा हाताला आणि मग पाठीला झाला, त्यामुळे अक्षरशः या अण्णांची पाचावर धारण बसलेली होती. पण आता भिवून काही फायदा नाही. आजूबाजूला एवढे लोक आहेत, आपल्यावर या बैलाने हल्ला केला तर कुणीतरी आपल्याला वाचवेल, देव आपला पाठीराखा आहे, असा काहीसा विचार करून अण्णा छबिन्याबरोबर चालत राहिले. छबिन्याबरोबर जाऊन अण्णा चितळ्यांनी गाभाऱ्यापर्यंत जाऊन कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि ते बाहेर आले. तोपर्यंत छबिना जरा तितरबितर झालेला होता. लोक काही ना काही खरेदी करायला, काही ना काही घ्यायला आजूबाजूच्या दुकानामध्ये पांगलेले होते. आता इथपर्यंत आलो आहोत, मोकळं मैदान आहे, तर या देवीला एक प्रदक्षिणा घालावी असं अण्णा चितळ्यांच्या मनामध्ये आलं आणि मग त्यांनी एक बाजू धरून देवळाच्या भोवती मनापासून पूर्ण प्रदक्षिणा घातली. तोपर्यंत पुन्हा एकदा छबिन्यांनी एकत्र होण्यासाठी शिट्या वाजायला लागल्या. छबिन्याबरोबर आलेले लोक त्या पालखीबरोबर जमा व्हायला लागले आणि या पालखीबरोबर महाद्वारातून अण्णा चितळे बाहेर आले. त्यांना थोडंसं हुश्य वाटलं, कारण बाहेर कुठेही मगापासून आपल्याला बिलगून बिलगून चालणारा तो बैल दिसत नव्हता. आता बैल दिसत नाही म्हटल्यावर अण्णांनी सुस्कारा टाकला आणि पुढे 4 पावलं गेल्यानंतर एकदम पहलवानासारखी शरीरयष्टी असलेल्या, भरघोस मिशा असलेल्या, साधारणपणे 50-55 वय असणाऱ्या, डोक्याला मुंडासं बांधलेल्या एका माणसाने पटकन खाली वाकून अण्णांचे पाय धरले. आता हा कोण आपले कोल्हापुरामध्ये देवीच्या देवळाच्या बाहेर पाय धरतो आहे असा प्रश्न अण्णांना पडला आणि अण्णांनाच त्याचं उत्तर सुचलं की बहुधा हा मालपाणीच्या लग्नामध्ये आलेला असेल, तिथे आपली उझरती ओळख झाली असेल आणि आता याने आपल्याला हा नमस्कार घातलेला असेल. त्याचा नमस्कार झाल्यावर तो उभा राहिला, हात धरून अण्णांच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, मालक, आता माझा बैल तुमचा झाला. अण्णांना काहीही कळत नव्हतं. कोल्हापुरातला कोणीतरी या देवीच्या देवळाच्या बाहेर पाया पडतोय आणि म्हणतोय, मालक, आता माझा बैल तुमचा झाला. त्या आलेल्या 50 वर्षाच्या माणसाने सांगितलं की अहो, माझं नाव सुक्या, माझी 2 मुलं मुंबईला असतात, त्यांचं सगळं
व्यथा सांगत तिकडे चाललेले आहेत आणि तिथे बिऱ्हाडं केलेली आहेत. ते आता काही कोल्हापूरला परतून येणार नाही. मी कागलमध्ये राहतो, तिथे माझी थोडी शेतीवाडी आहे, वडिलोपार्जित घर आहे. मागच्या वर्षी पिठोरी अमावास्येला माझ्या पत्नीचं निधन झालं आणि ते झाल्यानंतर माझ्या या दोन्ही मुलांनी हेका लावलेला आहे की दादा तुम्ही सुद्धा आता मुंबईत या, घरची शेतीवाडी घर सांभाळणं तुमच्याच्यान आता होणार नाही आणि तुम्हाला सारखं दुखलं खुपलं तर आम्हाला यायला वेळ नाही. अण्णांना हे सगळं हा आपल्याला का सांगतोय याचा अजिबात उलगडा होईना. त्याच ओघामध्ये त्याने पुढे सांगितलं की बाकीची सगळी गुरंढोरं होती ती मी एक एक करून वाटेला लावली, पण एका बैलावर माझा जीव आहे. त्या बैलाचं नाव मी भवाना ठेवलेलं आहे आणि या भवान्यावर माझा जीव आहे. त्याने आत्तापर्यंत मला साथ दिली आहे, पण आता खरोखरच कागल आणि कोल्हापूर सोडून मुंबईला जायचा मी विचार केलेला आहे. फक्त या माझ्या भवान्याला मला विकायचं नाही. आता बाबा तुला विकायचं नाही तर 1000 रस्ते मोकळे आहेत असं कुठेतरी अण्णांच्या मनामध्ये आलं. कारण तोपर्यंत कुठचा तरी एक बैल हा आपल्या गळ्यामध्ये मारतो आहे याची जाणीव अण्णांना झालेली होती. त्या पुढे मग तो सांगायला लागला की म्हणून मी कागलच्या देवीला कौल लावला आणि सांगितलं की माझ्या पाठोपाठ याची देखभाल चांगली करेल, माझ्यासारखं त्याला सांभाळेल असा मालक मला देवी तूच गाठून दे. आणि देवीने कौल दिला आणि मला सांगितलं होतं की या छबिन्याच्या पालखीमध्ये तुझ्यानंतर तुझ्या भवान्याला सांभाळणारा मालक मी तुला देईन. आणि मी सकाळी छबिना सुरू झाल्यापासून बघतोय ते माझं जनावर सारखं तुमच्या बिलगतीने चाललेलं आहे, तुमच्या जवळजवळ ते अंग घासतं आहे आणि म्हणून देवीने दिलेला कौल मला पटलेला आहे. तेव्हा मागच्या चौकामध्ये जरा या, तिथे 2 लाडू आपल्या बैलाला भरवून मी तो बैल तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाच्या हातात गेल्यावर मला भवान्याची काळजी नाही असं म्हणत जवळजवळ ओढतच त्या बलदंड कोल्हापुरी पैलवानाने आमच्या कोकणी अण्णा चितळ्यांना देवीच्या मागच्या दाराजवळ असणाऱ्या एका चौकामध्ये नेऊन गेला आणि तिथे अण्णांचे डोळे परत विस्फारले. तो बैल जो त्यांना छबिन्याच्या कोल्हापूरच्या रस्त्यापर्यंत सारखा बिलगत चालत होता तोच नेमका तिथे उभा होता. त्या बैलाला बघितल्याबरोबर सुक्याने तिथल्या तिथे उडी मारली. बाजूच्या दुकानातून 4 लाडू आणले, 2 बैलाला खायला घातले आणि उरलेले 2 अण्णा चितळ्यांच्या हातात देऊन तो म्हणाला की हा कासरा आणि हा बैल आता तुमचा झाला. अण्णांना आता त्या बैलाबद्दल कुठेतरी थोडंसं ममत्व वाटायला लागलं होतं. चांगलं मस्तवाल असं ते जनावर होतं. कोकणामध्ये कोणाच्या दृष्टीलाही पडलेला नसेल असा एकंदर त्याचा बाज होता आणि देवीच्या देवळाच्या मागच्या बाजूला देवीचा प्रसाद म्हणून हा आपल्याला बैल मिळालेला आहे आणि हे काही अगदीच नाकारून टाकण्यासारखं नाही हे अण्णा चितळ्यांना वाटायला लागलं. आणि मग त्याने परत एकदा या सुक्याने केलेला नमस्कार स्वीकारला आणि त्या बैलाचा कासरा आपल्या हातामध्ये धरून पुन्हा पुढे गेलेल्या छबिन्याची वाट धरली. तो सुक्या मग अण्णांच्या बरोबर आणि बैलाच्या थोडासा कधीमधी मागे होऊन चालत होता. तो आपल्याबरोबर येतो आहे हे अण्णा मधून मधून मागे वळून बघत होते. कागल गाव आलं. पुन्हा एकदा या सुक्याने या अण्णांना नमस्कार घातला आणि त्यांना सांगितलं की माझी काळजी मिटवलीत. तो बैल घेऊन
मग अण्णा चितळे दत्ता मालपाण्यांच्या घरी आले आणि अण्णांना हे चांगलं जनावर बहुतेक कमी किमतीत मिळालेलं आहे असं कुठेतरी दत्ता मालपाण्यांना वाटलं. त्याने त्याच्यावरून थट्टा सुरू केली. अहो, तुम्हाला बैलच घ्यायचा होता तर मला सांगायचं, त्याच्यासाठी आडवडिलांनी इतके दिवस इकडे तिकडे राहायची काही गरज नव्हती. मी तुमच्या घरी आणून बैल पोचता केला होता. हे असं काहीतरी थट्टेने बोललेलं दत्ता मालपाणे आपल्या घराच्या दरवाजातून अंगणामध्ये उभे राहिलेल्या अण्णा चितळ्यांना सुनवत होता. अण्णा चितळ्यांनी तिथे बसकण मारली, तांब्याभर पाणी प्यायले आणि मग झालेली सगळी हकीकत या दत्ता मालपाणीला सांगितली. तुम्हाला लाभलेलं हे चांगलं जनावर आहे, देवीचा हा प्रसाद आहे असं पुन्हा एकदा दत्ता मालपाणीच्याही तोंडून बाहेर पडल्यावर मग आता आपण हा बैल घेऊन जायचं कसं हा प्रश्न अण्णांच्या मनामध्ये उमटल्याबरोबर त्याचं उत्तर समोरून त्यांच्या मित्राने दत्ता मालपाणींनी देऊन टाकलं. तो म्हणाला की अण्णा, उद्या एक चांगला उघडा ट्रक बघतो आणि त्याच्यामध्ये हा बैल घालून मी तुमच्या घरी पोहोचवतो. अण्णांना ती बाब बरी वाटली, पण बैलाच्या बरोबर आता त्यांचा कुठेतरी स्नेह जुळायला लागलेला होता. त्या जुळलेल्या स्नेहाचा पहिला हुंकार म्हणून अण्णांनी दत्ता मालपाणीला विचारलं की काय रे बाबा, त्याच माल मोटारीमध्ये मला बसून जाता येईल का? दत्ता मालपाणी म्हणाला, बाबा तुमची इच्छा असेल तर ड्रायव्हरच्या शेजारी जरा कडेकडेने बसून तुम्हालाही देवरुखापर्यंत जाता येईल, तशी काही या माल मोटरवाल्यांची नड नसते. अण्णा खुश झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी चांगली मोठी माल मोटार दत्ता मालपाणींनी शोधून आणली. त्याच्यामध्ये पलटी टाकून बैलाला चढवलं. अण्णा आपल्या पिशव्या आणि बॅगा घेऊन ड्रायव्हर आणि क्लीनर व्यापून जी जागा उरलेली होती त्याच्यामध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये कसे बसले माल मोटार तिथून सुटली आणि थेट देवरुखामध्ये येऊन थांबली. दुसऱ्या दिवसापासून अण्णांना देवीचा प्रसाद मिळाला आणि भवान्या नावाचा एक बैल अण्णा कोल्हापुरातून घेऊन आले. ही बातमी देवरुखामध्ये जशी जशी पसरायला लागली तशी तशी मोठ्या कौतुकाने अण्णांचं हे नवीन जनावर बघायला लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली. तो बैल खरोखरच सालस होता. कुणाला शिंग उगारून दाखवण्याचं कारण त्याला पडलं नाही आणि आलेल्या गेलेल्या प्रत्येक माणसाबरोबर अण्णांबरोबर असलेली आपली सलगी हा बैल काही ना काही उचापती करून दाखवतच असे. हळूहळू अण्णांच्या बैलाचं पुरेसं कौतुक झालं. लोक आपापल्या कामाला लागले. अण्णांकडे आधीची 15-20 गुरं होती, त्याच्यामध्ये आणखीन एकाची भर पडली. पण देवरुखामध्ये हा मात्र चर्चेचा विषय बराच काळ झालेला होता. काही दिवस गेले, जेमतेम वर्ष उलटलं आणि अचानक अण्णा चितळ्यांना चिपळुणातून आलेली एक धक्कादायक बातमी समजली. त्यांचे मोठे भाऊ आप्पा चितळे निवर्तल्याची ती बातमी होती. लगोलग अण्णा, त्यांचा परिवार आणि देवरुखातले आणि पंचक्रोशीतले 5-25 लोक जे अण्णांना आणि त्यांच्या चिपळुणामध्ये असलेल्या भावाला म्हणजे आप्पा चितळ्यांना ओळखत होते, ते माल मोटारीमध्ये सर्व्हिस मोटारीमध्ये बसले आणि त्यांनी तडक चिपळूण गाठलं. चिपळूण गाठल्यावर अण्णांनी आणि बरोबर आलेल्या सगळ्या लोकांनी आप्पा चितळ्यांचं अंतिम दर्शन घेतलं. त्याच्यानंतर जे सगळे सोपस्कार होते ते पुरे झाले आणि अण्णा चितळ्यांना आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सगळ्यांना आप्पा चितळ्याने आपण निवर्तण्याच्या आधी करून ठेवलेली एक विलक्षण गोष्ट त्या दिवशी कळली. ती गोष्ट होती आप्पा चितळ्यांच्या स्वतःच्या 2 अंगठ्यांची. आणि ही गोष्ट या चॅनलवरून मी आपल्यासाठी काही दिवसापूर्वी सांगितलेली आहे. तीच सगळी गोष्ट पुरेपूर माहितीने भरलेली अशी या देवरुखातून समाचाराला आलेल्या सगळ्या लोकांना समजले आणि अण्णांपेक्षा आप्पा लय भारी आहेत
असं कुठेतरी मनामध्ये घेऊन समाचाराला म्हणून गेलेली ही सगळी मंडळी अण्णांबरोबर त्या दिवशी रात्री होईपर्यंत देवरुखामध्ये परतलेली होती. या गेलेल्या लोकांमध्ये आमच्या निव्यातला बुधा सुतार होता. या बुधा सुताराला कुठेतरी वाटायला लागलं की अप्पांचा कित्ता अण्णांनी गिरवला पाहिजे. असं 2-4 लोकांकडे कधी देवरुखामध्ये कधी निव्यामध्ये तो बोलला. आणि मग जेव्हा खोदून लोकांनी याबद्दल विचारायला सुरुवात केली तेव्हा बुधा म्हणत असे की बाबा अप्पा चितळ्याने सावर्ड्याच्या तलाठ्याला आणि त्याच्या भावाला आपल्या हातातल्या अंगठ्या दिल्या, तसाच हा कोल्हापुरातून आणलेला बैल उमद जनावर या अण्णा चितळ्याने कोणाला तरी देऊन टाकायला पाहिजे. याच्यातली खरी गोम अशी होती की कोणाला तरी देऊन टाकायला पाहिजे. असं म्हणता म्हणता बुधा मनामध्ये खुशीची गाजरं खात होती आणि जे तो लपवत होता ते मन त्याचं सांगत होतं की अण्णांनी हे उमद जनावर मलाच द्यायला पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या माणसाच्या मनामध्ये प्रीती उत्पन्न होणं, ती आपल्याला हवी असं वाटणं, यामध्ये तसा काही वाईट भाग आहे असं कोकणामध्ये अजूनही मानलं जात नाही. हे सगळं बुधा आडवळणाने सुचवत होता. बुधाने अशी ही सगळी कारकीर्द सुरू केल्यावर एक दिवस ही बातमी उडत उडत अण्णा चितळ्यांच्या कानावर गेली. अण्णांनी अप्पांनी जे काही केलं ते जाणून घेतलेलं होतं. बुधाच्या मनामध्ये नक्की काय आहे याचा अदमास त्यांना आलेला होता. आणि मग ही चर्चा अजून जरा जोर पकडून दे, बुधाला अजून 5-10 ठिकाणी असं काहीतरी बडबडू दे, असा विचार बसल्या बसल्या आपल्या घरामध्ये या अण्णा चितळ्यांनी केला. तशी ती चर्चा पुढे पुढे जायला लागली. बुधा अजून 2-5 ठिकाणी हे बोलला आणि ज्यांच्याशी हे बोलला त्यांनी ते सही येऊन अण्णा चितळ्यांच्या कानावर घातलं. अण्णा चितळ्यांना पुढच्या 8-10 दिवसामध्ये एक अदमास आला की बुधा असं बोलतो आहे, याला या गावामध्ये निदान 5-10 लोक तरी पक्के साक्षीदार आहेत आणि त्यामुळे उद्या जर आपण बुधाला विचारलं तर तो नाही म्हणाला तर हे सगळे साक्षीदार तू यांच्याबरोबर हे बोलला आहे असं आपल्याला उभे करता येतील. ही सगळे खात्री झाल्यानंतर मग एक दिवस अण्णा चितळ्याने आपला गडी पाठवून बुधा सुताराला आपल्या घरी बोलवून घेतलं. बुधा सुतार हा देवरुख आणि पंचक्रोशीमध्ये नामवंत किंवा कसबी कारागीर म्हणून एकच सुतारकाम करणारा माणूस होता. आणि अण्णा चितळ्यांकडून लगबगीचं बोलावणं आल्यावर बुधाला वाटलं की या अण्णांकडे आता काहीतरी सुतारकाम काढलेलं आहे, तेव्हा ही संधी आपल्याला चांगली आहे. अण्णा पैशामध्ये कधी खळखळ करत नसत, तेव्हा अण्णांकडचं काम म्हणजे लागलेली लॉटरीच आहे असं काहीतरी या आमच्या बुधाला वाटलं. आणि बुधा दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:15च्या सुमारास अण्णा चितळ्यांच्या घरी दाखल झाला. अण्णा चितळे नुकतीच पूजा अर्चा करून बायकोने दिलेला चहा पीत पडवीमध्ये बसलेले होते. बुधा समोरून आल्यानंतर अण्णांनी पंचानी आपलं तोंड पुसलं, कप बाजूला ठेवला आणि समोर असलेल्या घडवंचीवर म्हणजे एक प्रकारची जी बाकासारखी बैठक असते त्या बैठकीवर बसायला बुधाला सांगितलं. अण्णाने जरा हाशूस केलं. बुधा एकटक त्यांच्याकडे बघत होता. आणि मग आता नक्की कुठे काय मोडलेलं आहे, दार निखळलेलं आहे की खिडकी पडलेली आहे, अशी आपली नजर त्या घरामध्ये फिरवत आपल्याला कुठे काम करायचं याचा अदमास किंवा अंदाज येतो का असं बुधा सुतार आपल्या नजरेने तयार करत होता. अण्णाने 2-4-5 मिनिटं जाऊन गेली आणि मग एकदम थोडंसं रागे भरल्यासारखं थोडंसं खवळल्यासारखं करत अण्णा समोर बसलेल्या बुधाला म्हणाले की बा बुधा, तू भारी माझ्या जीवावर उठलायस रे. समोर बसलेला बुधा चपापला. त्याला पटकन काय आपण बोलावं ते कळेना.
अण्णाने थेट त्याला विचारलं होतं की बाबा तू माझ्या जीवावर का उठला आहे. समोर तत पप करणाऱ्या या बुधा सुताराला मग अण्णांनी थोडा दमामध्ये घेतला आणि त्याला विचारलं की काय रे बुधा, तू गावामध्ये सगळीकडे सांगत फिरतोय की मी आप्पा चितळ्यांचा कित्ता गिरवायला हवा, म्हणजे मी मरताना हा बैल तुला देऊन टाकायला हवा, असंच तुला म्हणायचंय ना. बुधाला ही आपण कानोकानी केलेली चर्चा अण्णा चितळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. त्याचा योग्य किंवा फार उलटा अर्थ अण्णा चितळ्यांनी लावलेला आहे आणि आपल्याला आज घरातून बोलवून ते फैलावर घेतायत. या सगळ्याचा अंदाज आला. मग बुधा तत पप करतच अण्णांना म्हणाला की अण्णा असं काही मनात आणू नका, मी गमती गमतीत बोललो. त्यावरही अण्णांचा राग काही शांत होत नव्हता. ते त्याला घालून पाडून बोलतच होते. बुधा 5-10 मिनिटं हे सगळं ऐकून घेत राहिला. अण्णांचा राग कुठेतरी शांत झाला. मग त्याने त्याला निरोप देऊन टाकला. आता कोकणातल्या भाषेमध्ये म्हणायचं तर झक मारली आणि आपण हे असं काहीतरी बडबडलो असं अण्णांच्या घरातून आपल्या घरी येणाऱ्या आमच्या बुधा सुताराला वाटत होतं. आपण फार मोठी चूक केली. अण्णांना आता सगळं जग मोकळं आहे हे सगळं आपल्याबद्दल बाहेर सांगायला, आणि आपणच ज्यांना ज्यांना सांगितलं ते लोक पण पुढे येऊन सांगायला काही कमी करणार नाही की हा बुधा असं बोलला आहे. असे मनामध्ये अनंत प्रकारचे विचार करत येत येत हा बुधा सुतार घरी पोचला. तोपर्यंत त्याचं सगळं अंग घामाने डबडबलेलं होतं. दुपारच्या वेळेला घामाने डबडबलेला हा बुधा आपल्या घरामध्ये निमूटपणे शिरला. आपल्या बायकोने वाढलेला भाकर तुकडा त्याने खाल्ला आणि मग ओटीवर येऊन एक सतरंजी टाकून त्याच्यावर त्याने आपलं अंग टाकून दिलं. किती वेळ गेला याची शुद्ध या बुधाला नव्हती. तो उठेपर्यंत संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळचा चहा तिथेच पिऊन परत भाकर तुकडा खाऊन परत एकदा अंथरुणावर त्याने अंग टाकलं. आपलं अंग आता दुखायला लागलेलं आहे. उद्यापासून आपल्याला भयंकर काहीतरी समोर येणाऱ्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे. हे सगळं बुधाला मनातल्या मनामध्ये वाटायला लागलं आणि रात्री कुशीवरून त्या कुशीवर करता करता पटकन त्याला झोप लागली. सकाळी तो उठला. मकालचं सगळं अन्निक करून आपल्या सुतार कामाला आता परत आपल्याला लागायला पाहिजे. शक्य ते लवकर अण्णांच्या मनातलं आणि गावाच्या मध्ये पसरलेलं हे कुभांड दूर व्हावं अशी प्रार्थना करत करतच तो बाहेर पडणार. एवढ्यात समोरून येणारे अण्णा त्याला दिसले. अण्णांनी आपला पिच्छा सोडलेला नाही. काल घरी आपल्याला पुरेसं सुनावलेलं आहे. आता आपल्या बायकोच्या देखत आणि मुलांच्या देखत हे आपला तमाशा करणार हे बुधाला जाणवलं आणि मटकन तो अंगणामध्ये तिथेच खाली बसला. जे फाटक केलेलं होतं कंपाऊंडला ते ओलांडून आतमध्ये आलेले अण्णा या बुधा सुताराच्या समोर कधी येऊन उभे राहिले त्याची शुद्ध सुद्धा बुधाला राहिली नाही. आणि मग बकोटीला धरून एखाद्या मांजराला उचलावं तसं खाली वाकून अण्णांनी बुधाची बकोटी पकडून त्याला उठून उभं केलं. नजरेला नजर देण्याची छाती या बुधामध्ये नव्हती आणि म्हणून त्याने आपले तोंड आणि मान पटकन वळवलं. त्याला त्याच अवस्थेमध्ये खेचत खेचत अण्णाने त्याचं अंगण ओलांडून त्याची घराची शीव ओलांडून बाहेर रस्त्यावर आणलं. आता काय जे होईल ते बघत राहायचं हा विचार तोपर्यंत बुधाने पक्का केलेला होता. आणि मग त्याने मागे वळवलेलं तोंड आपल्या दुसऱ्या हाताने सरळ करत
अण्णा पटकन बुधाला म्हणाले, हे बघ काय आहे. अण्णांनी लावलेला जोर आणि बुधाने नाखुशीने का होईना वळवलेलं तोंड अण्णांच्या समोर आलं आणि अण्णांच्या पाठीमागे उभा असलेला कागलहून आणलेला बैल बुधाच्या डोळ्यासमोर आलं. अण्णाने फारसा वेळ न घेता या बुधाला सांगून टाकलं की बाबा बुधा, देवाचा माझ्याकडे हा प्रसाद आलेला आहे. आधीच माझ्या घरामध्ये पुरेशी गुरंढोरं आहेत आणि मला असं वाटतं की सबंध देवरुखामध्ये तुलाच या बैलाची खरी गरज आहे आणि म्हणून हा बैल सकाळी सकाळी उठून त्याला चांगलं खाऊ पिऊ न्हाऊ घालून तुझ्याकडे आणून मी सुपूर्द केलेला आहे. अण्णांबद्दल आता आपण काय बोलावं असं कुठेतरी बुधाला झालं. पटकन तो अण्णांच्या पायावर पडून हमसून हमसून रडायला लागला. त्याला उठवत अण्णा म्हणाले, अरे बैल घेताना लाडू घेतात ते मेल्या कुठे आहेत. बुधा मेल्याहून मेल्यासारख्या अवस्थेमध्ये त्यांच्या समोर उभा राहिला होता. मला बैल घेतल्याचंच माहीत नाही तर लाडूची काय गोष्ट करता अण्णा, असे काहीतरी विचार या बुधाच्या मनामध्ये चालू होते. तोच आपल्याजवळ असलेल्या पिशवीतून लाडवाची पुडी काढून ती बुधाच्या हातामध्ये देत अण्णा म्हणाले, आधी बैलाला खाऊ घाल, मग 2 तू घरात ने, 1 मला परत दे. बुधाने अण्णांनी सांगितलं तसंच सगळं केलं आणि कुठच्या तरी एका मोठ्या समाधानाच्या लाटेवर स्वार होत अण्णा आपल्या घरी परत आले. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. हा माझा जो ठाम विश्वास आहे त्या विश्वासाला बळकटी देणारी आप्पा चितळ्यांच्या पाठोपाठ अण्णा चितळ्यांनी तशीच घडवून आणलेली ही एक सत्य कथा. या सत्यकथेबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.